नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण पूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गोबीचे वाळवंट विचारले कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघाच योग्य उत्तर काय पाहिजे. गोबीचे वाळवंट हे चीन या देशामधले या ठिकाणी वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय. अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. टुंड्रा प्रदेश हा या ठिकाणी अतिशय थंड हवामानाचा प्रदेश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय. झोंडा हे स्थानिक वारे कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत? झोंडा बघा हे काय आहेत. स्थानिक वारे आहेत. कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. झोंडा बघा हे स्थानिक वारे प्रामुख्याने अर्जेंटिना या देशामधून वाहणारे वारे आहेत. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. तपांबर स्तर हा या ठिकाणी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. भूकंप तरंग कोणत्या ठिकाणी निर्माण होतात? भूकंप बघा जे काही तरंग असतात ते कोणत्या ठिकाणी निर्माण होत असतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. भूकंप तरंग बघा प्रामुख्याने भूकंप नाभी या ठिकाणी भूकंप तरंग हे निर्माण होत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय. कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. कोलोरॅडो काय आहे? वाळवंटी प्रदेश आहे. कोणत्या खंडामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका खंडामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. जगामध्ये विचारले चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे. जगामध्ये चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक कोणाचा लागतो? चीनचा या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो आणि भारताचा या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. मंगलोर हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. मंगलोर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय. भारतीय प्रमाणक संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? भारतीय प्रमाणक संस्था विचारली कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. नवी दिल्ली बघा या शहरामध्ये भारतीय प्रमाणक संस्था आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 काय विचारलाय. कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बघा बोगदा कोणता आहे? करबुडी हा बोगदा आहे. तर करबुडी हा बोगदा कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. करबुडी हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. तामिळनाडू राज्यामध्ये कोडाई कॅनॉल हे पर्वतीय या ठिकाणी स्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय. दरकेसा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे. दरकेसा डोंगर हे गोंदिया या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. लंडन बघा हे शहर टेम्स नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात? सुवर्ण महोत्सव बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे. सुवर्ण महोत्सव बघा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव बघा हा साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, रौप्य महोत्सव केव्हा असतो?
25 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव बघा या ठिकाणी साजरे करतात. 75 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करतात. आणि बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरे करतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय झाला, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? वारली ही आदिवासी जमात, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्यामध्ये वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनामधून. रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? उत्तर अमेरिकेमध्ये पहा रॉकी या ठिकाणी पर्वतरांग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील आणि सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील TETचे बघा सर्व झालेले पेपरचे पण PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. जिम कॉर्बेट हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 7 बेटांचं शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? 7 बेटांचे शहर म्हणून विचारले, कोणते शहर हे ओळखले जाते? बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? मुंबई बघा हे शहर 7 बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली होती? सन 1857 या वर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सिव्हिल मॅरेज ऍक्ट. सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी बघा लागू करण्यात आलेला कायदा आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सिव्हिल मॅरेज ऍक्ट बघा हा कायदा सन 1872 या वर्षी बघा तो लागू करण्यात आलेला कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? सावित्रीबाई फुले यांचा बघा जन्मदिवस कोणता असेल? 3 जानेवारी सन 1831 बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. विषय क्रमांक पुढचा, संविधान दिन कोणत्या दिवशी असतो? संविधान दिन बघा आपल्याकडे संविधान दिन केव्हा असतो? 26 नोव्हेंबर या दिवशी बघा आपल्याकडे संविधान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत घेण्यात आलेली संकल्पना आहे? बघा राष्ट्रपतींचा महाभियोग कलम कोणता आहे? तर राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 मध्ये आहे. तर महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत घेण्यात आलेली संकल्पना आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अमेरिकनच्या बघा राज्यघटनेत घेण्यात आलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी, याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कलम 16 मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन बघा थायमिन B1 ला या ठिकाणी म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये विचारले एकूण किती विषय असतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 79 विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, 73वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 73वी घटना दुरुस्ती बघा 73वी घटना दुरुस्ती विषय कोणता होता? पंचायत राज. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न असतो. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे? तर पंचायत राज. तर याचं वर्ष बघा कोणतं होतं? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक
2 यायला पाहिजे सन 1992. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जीवनसत्वांचा शोध विचारलाय कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? जीवनसत्वांचा शोध सी फुंक. बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावला होता. बघा विषय क्रमांक पुढचा का विद्युत धारा. बघा यांचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युत धारा. विद्युत धारा बघा यांचं एकक कोणतं यायला पाहिजे? एम्पियर. बघा हे विद्युत धारा यांचे या ठिकाणी एकक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती असतो? बघा ऑक्सिजनचा अणुअंक किती यायला पाहिजे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 8 या ठिकाणी ऑक्सिजनचा या ठिकाणी अणुअंक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी असतो? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर बघा या दिवशी हैदराबाद मुक्तीसंग्राम या ठिकाणी दिन असतो. विषय क्रमांक पुढचा जागतिक वन दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन बघा आपल्याकडे केव्हा असतो? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे 21 मार्च. बघा या दिवशी जागतिक वन दिन असतो. बघा जागतिक जल दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक जल दिन पहा विद्यार्थी मित्रांनो 22 मार्च या दिवशी जागतिक जल दिन असतो. तर 23 मार्चला काय असतो? जागतिक हवामान दिन असतो. बघा हे सर्वांनी या ठिकाणी पाठ करून ठेवायचे आहेत. विषय क्रमांक पुढचा जेव्हा माणूस जागा होतो. बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? जेव्हा माणूस जागा होतो. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? गोदावरी परुळेकर बघा यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला बघा राष्ट्रपती बघा पदक चित्रपट खालीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? श्यामची आई. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी देशामधलं पहिले या ठिकाणी राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बघा रेग्युलेटिंग ऍक्ट केव्हा होता? बघा अशा पण प्रकारचा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये येऊ शकतो. रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? बघा सन 1773 या वर्षी रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा होता. या कायद्यानुसार विचारले पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? वॉरन हेस्टिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सन 1857च्या उठावामध्ये विचारले दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1857च्या दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बहादूरशाह जफर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून मागील परीक्षामध्ये पण विचारण्यात आला होता. ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा का स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विचारले पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1872 लॉर्ड मेयो बघा यांच्या काळामध्ये बघा पहिल्यांदा जनगणना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा औद्योगिक परिषद या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? औद्योगिक परिषद. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पंडिता रमाबाई बघा यांनी औद्योगिक परिषद या नावाची संस्था स्थापन केली होती. विषय क्रमांक पुढचा जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जलियांवाला बाग हत्याकांड केव्हा झाले होते? 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये. महात्मा गांधीजींनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? तर केसरीय हिंद या उपाधीचा त्याग केला होता. आणि बघा रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला होता. विषय क्रमांक पुढचा महात्मा गांधी यांनी बिहारमधील बघा चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गीतांजली
या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? टिपू सुलतान बघा यांना म्हैसूरचा वाघ या ठिकाणी म्हटले जाते. विषय क्रमांक 40 बघा, काय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कशाला संरक्षण हे देण्यात आलेलं आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेने संरक्षण हे दिलेलं आहे? तर योग्य उत्तर काय पाहिजे? मूलभूत हक्काला बघा भारतीय राज्यघटनेनं संरक्षण हे दिलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे? बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? भारताचा राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो. विषय क्रमांक पुढचा, वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? तर सन 1972 या वर्षासंबंधीचा कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय? केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम कोणते? कलम 343 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय घटना समितीचे या ठिकाणी हंगामी अध्यक्ष होते. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील बघा सर्व झालेले या ठिकाणी पेपरचे पण PDF अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.